मग बघूया दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. स्क्रोल प्लीज. उर्मिला धनगर. उर्मिला या वेळेला एकदम बरोबर अंदाज लागला आपल्या परीक्षकांचा. आणि ही गोष्ट अत्यंत शिकण्यासारखी आहे यांच्याकडून की जेव्हा प्रेक्षकांचा कौल काय आहे याचा अंदाज केव्हा यायला लागतो, जेव्हा एक आर्टिस्ट स्टार बनलेला असतो, लोकांच्या हृदयावरती राज्य करायला लागलेला असतो, तेव्हा त्याला बरोबर कळतं की कौल कुठे. तसं आपल्या परीक्षकांना आता स्वतःचा अंदाज जरी येत नसेल तरी सुद्धा प्रेक्षकांच्या मतांचा अंदाज नक्की यायला लागलेला आहे. तेव्हा एकदा परीक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट. चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाहो पांडुरंगा, चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, जन्म मरण नको आता, नको घेर झार. जन्म मरण नको आता, नको घेर झार, नको ऐहिकाचा नाथा, नको ऐहिकाचा नाथा. व्यर्थ बडीवार, व्यर्थ बडीवार. चंद्रभाहो पांडुरंगा, चंद्रभाहो पांडुरंगा, मन करा थोर, मन करा थोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर रे, भुकेला चकोर रे, भुकेला चकोर. खूप छान झालं उर्मिला, खूपच छान झालं. व्हेरी नाईस. सलील. चांगलं झालं गाणं. मला असं वाटतं थोडं जास्त सांभाळून गायलीस. म्हणजे असं कॉन्शियस, खूप जास्त कॉन्शियस गाणं वाटलं मला आत्ताचं. आणि असं करू नकोस, कारण जीव तोडून जे येतं ते फार सुंदर येतं आणि ते तुझ्याकडनं आम्ही ऐकलंय. हे काव्य जर तुम्ही नीट अभ्यासलं ना तर जन्म मरण नको आता नंतर शेवटचा कडवा असा आहे की चराचरा पार न्या हो जाहला उशीर. म्हणजे माझ्या या जीवन मरणाच्या चक्रातून मला सोडवून एकदा तुझ्या जवळ बोलव, मला मोक्ष दे. म्हणजे परत विरहच आहे त्या माणसाचा देवाशी असलेला. तर तो लंबी जुदाईशी ते जितकं जीव तोडून गायला पाहिजे तितकंच हे जीव तोडून गायला पाहिजे. हा तर भक्तिरस तर असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जितकं स्वतःला विसरून जीव तोडून उडी माराल, झेप टाकाल, तेवढा तो छान वाटतो. तू मनापासून गायलीस, तुला खूप स्वतःला भक्तिरस खूप आवडतो असं दिसतं. तुझ्या आवाजाला एक कॅरेक्टर आहे. हे सगळ्यात मोठी गोष्ट असते बघ. टेक इट पॉझिटिव्हली. ज्यावेळेला एखादं आपल्याला लोक सांगतात तुला हे चांगलं दिसत नाही, त्याचा अर्थ दुसरं काहीतरी आहे जे आपल्याला खूप छान दिसतं. तुझी गाणी जी आहेत तू ज्यावेळेला गाशील तशी कोणीच गाऊ शकणार नाही. पण त्यामुळे तू कोणती गाणी गाऊ शकशील याला एक थोडंसं लिमिटेशन असलं तर त्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. हां, व्हेरी गुड. बेस्ट ऑफ लक.